महाशिवरात्री व द्राक्ष दिन निमित्त सांगलीमध्ये फळ महोत्सव। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली, जिल्हा परिषद सांगली, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे विभाग सांगली, सांगली फळ महोत्सव सांगली यांच्या संयुक्त संयोजनाखाली महाशिवरात्र व द्राक्ष दिन फळ 2025 सांगलीतील क्रीडांगण नेमिनाथ नगर विश्रामबाग सांगली येथे दिनांक 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत चालू राहणार आहे। सर्व फळांचे आकर्षण प्रदर्शन, फळ सजावट स्पर्धा, आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम यात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत। याचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती, धोरण विषयक सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचा आयुक्त शुभम गुप्ता, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुजय नाना शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते। त्या सर्वांनी प्रदर्शन पाहून प्रत्येक स्टॉल धारकाबरोबर चर्चा केली। यामध्ये सर्व प्रकारची विविध फळे व त्यांच्या विविध प्रकारच्या जाती पाहावयास मिळतात। हे प्रदर्शन घेण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकरी आपण पिकवलेली फळे डायरेक्ट ग्राहकाला विक्री करतात, यामुळे ग्राहकांचाही फायदा होतो। हे प्रदर्शन व विक्री असल्यामुळे ग्राहकांना येथे स्पष्ट मिळतात। यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी बहुसंख्य नागरिक यामध्ये सहभागी होत आहे। आणि आपलं चित्र रंगवायचं जर झालं असेल त्यांनी आपल्या स्टेजवर स्वतःचं नाव, आपला इयत्ता क्रमांक आणि किती करत आहे साधारण 500 प्लस बरोबर आहे। ठीक आहे आणि अंजल 120 रुपये अर्धा। आम्ही कोल्ड प्रेस मेथडद्वारे ज्युसेस आणि सॅलड्स, फळं आणि पालेभाज्यांचे एक्स्ट्रॅक्ट काढतो, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह किंवा ॲडिटिव्स कुठलेही वापरले जाते। टोटली फ्रेश हेल्दी ज्युसेस आम्ही सांगली, मिरज, जयसिंगपूर येथे कोल्हापूरला पण डिलिव्हर करतो। त्याच्यामध्ये फ्री होम डिलिव्हरी आहे, डिलिव्हरीचे कोणतेही चार्जेस घेतले जाते। त्याचबरोबर सॅलड्स पण आहेत आपले, जसं की ब्रोकली सॅलड, स्प्राउट, मशरूम सॅलड्स पण आपण डिलिव्हर करतो। टोटली हेल्दी आणि फ्रेश सॅलड्स आपण ते घरपोच सेवा करतो। ऑर्गॅनिक केलं तर आपलं उत्पादन कदाचित कमी होईल, पण कुठल्याही प्रकारच्या उत्पादनात कमी न होऊन उलट क्वालिटीमध्ये खूप चांगली वाढ झालेली आहे। स्ट्रॉबेरीची पण सुरुवात सांगलीत करण्यात आलेली आहे, ते आम्ही टेस्ट केल्यानंतर खूप चांगला टेस्ट स्ट्रॉबेरीचा पण आहे। आपला आंबा असो किंवा आपला द्राक्ष असो, खूप सुंदर सुंदर प्रकारचे फळ आपले उत्पादन करत आहेत। आणि मला वाटते की जी असोसिएशन आहे त्यांनीसुद्धा खूप चांगला कॉन्ट्रिब्युशन याच्यामध्ये दिलेलं आहे। खूप चांगल्या महोत्सवाचे आयोजन केलेलं आहे। मला वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी येऊन तिकडे
खरेदी करायची असेल तर त्यातून चांगला, पण किमान घेऊन बघितलं पाहिजे की किती वेगवेगळ्या प्रकारचे फल आपले सांगलीचे शेतकरी उत्पादन त्याचे करत आहेत आणि किती चांगलं संशोधनही आपल्या सांगली जिल्ह्यात होत आहे.